नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा समस्येबद्दल बोलणार आहोत जी खूप जणांना रोज सकाळी जाणवते. ती म्हणजे सकाळी झोपेतून उठताच टाचेमध्ये होणारी तीव्र वेदना. जर तुम्हाला देखील पाय जमिनीवर ठेवताच टोचल्यासारखं दुखणं अनुभवत असाल, चालताना त्रास किंवा वेदना होत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त आहे. कारण हे फक्त साधं दुखणं नाही, तर यामागे काही शास्त्रीय कारणं आहेत. आणि हो, त्यावर सोपे व घरगुती उपाय देखील आहेत. चला तर मग वेळ न घालवता थेट विषयाला सुरुवात करूया. टाच दुखण्याचं सर्वात सामान्य कारण म्हणजे प्लांटर फॅसिटी. हे एक शास्त्रीय स्थिती आहे जिथे टाचेला पायाच्या बोटापर्यंत जोडणारा प्लांटर फॅशिया या उतीमध्ये म्हणजेच टिश्यूमध्ये ताण येतो आणि सूज निर्माण होते. हा पट्टा पायाच्या कमनीला म्हणजे योग्य आधार देण्याचं काम करत असतो. रात्री झोपेत असताना शरीर विश्रांतीच्या अवस्थेत असतं, त्यामुळे हा फॅशिया हलकेच संकुचित होतो. सकाळी अचानक उठून जेव्हा आपण पाय जमिनीवर ठेवतो तेव्हा त्या संकुचित झालेल्या टिश्यूवरती अचानक ताण पडतो. त्यामुळे टाचेमध्ये एकदम वेदना जाणवते, जी काही क्षणांनी किंवा थोडं चालल्यानंतर कमी होऊ लागते. अनेक वेळा ही वेदना टाचे खालून सुरू होऊन पुढे पायापर्यंत पसरते. शरीर थोडंसं सक्रिय झाल्यानंतर फॅशिया थोडा ताण सहन करतो आणि वेदना कमी जाणवते. म्हणून काहींना वाटतं की दुखणं अचानक कमी झालं, पण वास्तवात हा एक दीर्घकाळ टिकणारा ताण असतो, जो योग्य उपचार न केल्यास वाढू शकतो. त्यामुळे ही स्थिती ओळखून योग्य वेळी काळजी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून हा त्रास रोजच्या जीवनामध्ये अडथळा आणणार नाही. मित्रांनो, यामागे विज्ञान आहे. हे थोडं सखोल जाऊन समजून घेतलं तर टाचदुखीचं खरं कारण आपल्याला लक्षात येतं. प्लांटर फेशिया हा टिश्यूची पट्टी सतत तणावात राहिल्यास त्याला सूज निर्माण होते. त्याला वैद्यकीय भाषेमध्ये इन्फ्लेशन म्हणतात. ही सूज जर शरीराच्या विश्रांतीच्या काळात म्हणजे झोपेमध्ये थोडी स्थिर वाटते, पण सकाळी उठून पाय जमिनीवर ठेवताच त्या सुजलेल्या भागावर अचानक वजन पडतं आणि या क्षणी शरीर अजूनही वॉर्मअप झालेलं नसतं. स्नायू अजूनही संकुचित स्थितीमध्ये असतात. त्यामुळे अचानक आलेला ताण अधिक तीव्रतेने जाणवतो. त्यामुळे टाचेत झणझणीत वेदना होतात. पण जसं जसं आपण काही पावलं चालतो, शरीर गरम होऊ लागतं, स्नायूंमध्ये लवचिकता येते आणि प्लांटर फेशियाची ही ताण सहन करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे वेदना हळूहळू कमी होतात. त्यामुळे काही लोकांना असं वाटतं की चालल्यावर दुखणं आपोआप कमी होतं, पण प्रत्यक्षामध्ये ही सूज अजूनही तिथेच असते. ती फक्त थोडा वेळ लपते. म्हणून याकडे दुर्लक्ष न करता वेळीच काळजी घेणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, टाचदुखीची अजून कोणती लक्षणं असू शकतात? टाचदुखी ही केवळ प्लांटर फेशियाच्या समस्येमुळेच होतं असं नाही, तर इतरही कारणं त्यामागे असू शकतात. त्यातलंच एक महत्त्वाचं कारण म्हणजे अल्कलीज टेंडनला होणारी सूज. ही सूज टाचेच्या मागच्या भागात असते. जर या टेंडनवर सतत ताण येत असेल तर त्यामध्ये सूज निर्माण होते आणि चालताना किंवा सकाळी उठल्यावर दुखणं जाणवतं. याशिवाय सूक्ष्म फ्रॅक्चर असणं म्हणजे स्ट्रेस फ्रॅक्चर हे देखील टाचदुखीचं कारण ठरू शकतं. सतत उड्या मारणं किंवा जास्त अंतर चालणं किंवा वजन जास्त असणं यामुळे टाच्यामध्ये लहानसं फ्रॅक्चर होऊ शकतं, जे आराम करताना फारसं जाणवत नाही, पण सकाळी उठल्यानंतर अधिक दुखतं. काही वेळेस टाचेखालील नैसर्गिक चरबीचा थर कमी होतो. याला वैद्यकीय भाषेमध्ये फ्लॅट पॅड ट्रोपी असं म्हणतात. वय वाढल्यावर किंवा खूप चालणाऱ्या व्यक्तींमध्ये ही समस्या अशी स्थिती दिसते. चरबी कमी झाल्याने हाडांवरती ते दाब येतो आणि त्यामुळे वेदना होतात. फ्लॅट फूट किंवा खूप उंच कमानीचे पाय असलेल्या व्यक्तींना योग्य सपोर्ट मिळत नाही. त्यामुळे पायांवरती असमतोल दाब पडतो. याशिवाय सपाट, कठीण किंवा घट्ट बूट हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे टाचेला पुरेसा आधार मिळत नाही आणि त्यामुळे वेदना वाढतात. हे सगळे मुद्दे लक्षात घेतल्यास टाचदुखीचा खरा स्रोत समजून घेणं
आणि योग्य उपाय करणं अधिक सोपं जातं. तर मित्रांनो, कोणत्या व्यक्तींना टाचदुखीची जास्त शक्यता असते ते आता आपण समजून घेऊया. मित्रांनो, टाचदुखी ही काही निवडक लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळते आणि त्यामागे त्यांची जीवनशैली किंवा शारीरिक रचना जबाबदार असते. जास्त वजन असलेल्या व्यक्तींमध्ये टाचांवर सतत अतिरिक्त दाब पडतो. त्यामुळे प्लांटर फेशिया, अल्कली टेंडन किंवा हाडांवर अधिक भार येऊन दुखणं निर्माण होतं. तसेच दिवसभर उभं राहावं लागणारं काम करणारे जसे की शिक्षक, दुकानदार, सुरक्षा रक्षक या लोकांच्या टाचांवर संपूर्ण वेळ भार असतो. त्यामुळे ताण वाढतो आणि दुखणं सुरुवात होतो. खेळाडू, रनर्स किंवा सतत हालचाल करणाऱ्या व्यक्तींमध्ये टाचांवरील परतचा दाब आणि ताण यामुळे सूज, लवचिकता कमी होणे किंवा लहान फ्रॅक्चर होण्याचा धोका असतो. फ्लॅट फूट किंवा वाकडे पाय असलेल्यांना पायामध्ये नैसर्गिक आधार नसतो. त्यामुळे चालताना टाचेला योग्य आधार मिळत नाही. त्यामुळे टाचांवरती असमान दाब येतो आणि फेशियावरती ताण पडतो. याकरिता चुकीच्या चालण्याची पद्धत म्हणजे पाय वाकडे टाकून किंवा चुकीचे बूट वापरणं, यामुळे पायातील सर्व स्नायूंवरती आणि टाचांवर चुकीचा भार पडतो. यामुळे हळूहळू या सवयींमुळे टाचदुखी कायमस्वरूपी होऊ शकते. त्यामुळे योग्य पद्धतीने चालणं आणि शरीराचं वजन संतुलित ठेवणं हे खूप आवश्यक आहे. मित्रांनो, टाचदुखीवरती घरगुती आणि वैज्ञानिक उपाय आहेत. ते कुठले आहेत ते आपण आता समजून घेऊया. टाचदुखीची समस्या दीर्घकाळ टाळायची असेल तर नियमित देखभाल आणि योग्य सवयी अंगीकारणं गरजेचं आहे. यासाठी काही घरगुती आणि वैज्ञानिक उपाय तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. सकाळी उठल्यावर लगेच उठण्याऐवजी थोडा वेळ बेडवर बसून पायांना सौम्य ताण देणं फायदेशीर ठरतं. विशेषतः पायांचे पंजे मागे खेचून ठेवल्याने प्लांटर फेशिया आणि अल्कलीस टेंडनमधील ताठरता कमी होते. त्यामुळे अचानक ताण टाळतो आणि वेदना कमी जाणवतात. यासोबत शेक देणं हा एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय आहे. सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याचा किंवा बर्फाचा शेक दिल्यास सूज कमी होते. तर रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्याचा शेक घेतल्याने स्नायूंमध्ये लवचिकता येते आणि रक्तप्रवाह सुधारतो. टाचेला योग्य आधार देणाऱ्या चपला वापरणं ही तितकीच महत्त्वाचं आहे. मऊ आणि टाचेला उंची देणारे सोल वापरल्यास चालताना ताण कमी होतो. काही बुटांमध्ये प्लांटर फेशिया सपोर्ट इन्सोल देखील वापरण्यात येते, जे विशेषतः दीर्घकाळ उभे राहणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त ठरतं. मित्रांनो, गरम खोबरेल तेलात हळद मिसळून टाचेला सौम्य मसाज केल्यास सूज आणि वेदना या दोन्ही कमी होतात. काही वेळा अरोमा थेरपीने देखील आराम मिळतो. वजन अधिक असेल तर टाचांवरती ताण वाढतो. म्हणून संतुलित आहार आणि नियमित चालण्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक असतं आणि त्यामुळे सुद्धा टाचेतील वेदना कमी होऊ शकतात. तसेच थंड पाण्याच्या बाटलीवर टाच फिरवणं हा एक सहज करता येणारा उपाय आहे. फक्त 5 ते 10 मिनिटे हा प्रकार केल्यास खूप आराम मिळतो आणि टाचेला थेट थंडावा पोहोचतो. हे सगळे उपाय सातत्याने केल्यास टाचदुखी कमी होते आणि टाच पुन्हा बळकट होऊ शकते. डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा? तर टाचदुखी अनेक आठवडी टिकत असेल, चालताना खूप त्रास होत असेल, सूज किंवा ताप जाणवत असेल तर ऑर्थोपेडिक डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्ट यांचा सल्ला घ्या. काही वेळेस एक्सरेज, MRI किंवा रक्त तपासणी करावी लागते. टाचदुखीमध्ये आयुर्वेदिक उपचार सुद्धा केले जातात. यामध्ये मंजिष्ठा, दशमूल क्लॉप हे रक्तशुद्धी आणि सूज कमी करणारे उपाय आहेत. अश्वगंधा, शतावरी स्नायूंची ताकद वाढवण्यास मदत करतात. हळदीचं दूध रात्री घेणं शरीरातील दाह कमी करतं. मित्रांनो, एक सूचना आहे की कुठलंही आयुर्वेदिक औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. मित्रांनो, टाचदुखी ही एक समस्या गंभीर आजाराची लक्षण नसली तरी ती दैनंदिन आयुष्यात खूप त्रासदायक असते. पण योग्य माहिती, योग्य उपचार आणि योग्य जीवनशैली यामुळे आपण ती सहज कमी करू शकतो. मला आशा आहे
की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा, जेणेकरून इतरांना देखील याचा फायदा मिळेल. मी तुम्हाला पुन्हा भेटेल याच ठिकाणी, याच चॅनलवरती एका नवीन छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत रहा, स्मित करत रहा, रोज काहीतरी नवीन शिकत रहा. धन्यवाद.